नमस्कार. अर्थसूत्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा ज्या आहेत, या सेवेमध्ये ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेची योजना आणि पद्धती म्हणजेच काय, ग्रुप बी मध्ये ज्या काही परीक्षा घेतल्या जातात आपण चर्चा करणार आहोत. तर त्या नेमकं कशा घेतल्या जातात, त्याच्या पात्रता काय असेल, इलिजिबिलिटी काय असू शकते, किंवा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की मूल्यांकन त्याचं कसं केलं जातं, यासंबंधी अगदी सखोलपणे आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ओके, सो चला चर्चेला सुरुवात करूया. तर पहिली गोष्ट म्हणजे काय की गट ब ही जी परीक्षा आहे आयोगामार्फत घेतली जाते, त्यामध्ये कोणकोणते संवर्ग आणि पदे आहेत. ओके, तर लक्षात घ्या, संवर्ग म्हणजे काय, तर यामध्ये अराजपत्रित नॉन गॅझेटेड ग्रुप बी हा संवर्ग या ठिकाणी आहे. यामध्ये जवळपास 4 प्रकारची पदं भरली जातात. ओके, पहिलं पद म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी, दुसरं राज्य कर निरीक्षक, त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक किंवा आपण ज्याला मुद्रांक निरीक्षक असं देखील म्हणतो. ओके, म्हणजेच गट ब मध्ये अराजपत्रित सेवेमध्ये गट ब या गटामध्ये चार परीक्षा घेतल्या जातात. त्यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक हे 4 पदं भरली जातात. ओके, तर लक्षात घ्या, या 4ही पदांसाठी जी वेतन संरचना आहे ती 38,600 ते 1,22,800 या वर्गामध्ये तुम्हाला मिळते. म्हणजे S14 स्केल जी 14 आहे त्या पे मॅट्रिक्समध्ये आपल्याला वेळोवेळी जे महागाई भत्ता असेल किंवा इतर काही देय असतील ते त्यामध्ये ॲड केले जातात आणि आपली सॅलरी या वर्गामध्ये केली जाते. बरोबर. त्यानंतर जर तुम्ही सहाय्यक कक्ष अधिकारी झालात तर तुमची नेमणूक कुठे होते, तर विविध मंत्रालयीन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय. ओके, म्हणजे MPSCचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी किंवा ज्या मिनिस्ट्रीज आहे महाराष्ट्र शासनामध्ये त्या ठिकाणी हे सेक्शन ऑफिसर जे आहेत त्यांची नियुक्ती आपल्याला झालेली बघायला मिळते. त्यानंतर राज्य कर निरीक्षकची नियुक्ती कुठे होते, तर विद्यार्थी मित्र, राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभाग जो आहे, GST डिपार्टमेंट आहे, त्याच्या महाराष्ट्र राज्यामधील ज्या ज्या ठिकाणी त्यांचं कार्यालय असेल त्या त्या ठिकाणी आपली नेमणूक राज्य कर निरीक्षक STI झाल्यानंतर होऊ शकते असं मला म्हणता येतं. त्यानंतर पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे PSI, राज्य शासनाच्या पोलीस दलाच्या कोणत्याही कार्यालयात महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोलीस दल कार्यरत आहे म्हणजे सर्वच ठिकाणी कुठेही तुमची त्या ठिकाणी नेमणूक होऊ शकते. त्यानंतर दुय्यम निबंधक म्हणून जर तुमची निवड झाली असेल तर नोंदणी व मुद्रांक विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा, ओके, ज्या ज्या ठिकाणी शासनाचे कार्यालय आहेत मुद्रांक संबंधी त्या ठिकाणी आपली नेमणूक झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे 4ही पदं, त्यांचं सॅलरी स्ट्रक्चर शॉर्टमध्ये आणि नियुक्तीचे ठिकाण. आता या सर्वांचीच आपण प्रमोशन जर बघितलं तर मुख्यत्वे ज्येष्ठता व पात्रता या 2 अनुषंगावर किंवा या 2 गुणांवर तुमची प्रमोशन या 4ही पदामध्ये आपल्याला झालेलं बघायला मिळतं. आणि ज्या ज्या वेळेस त्या त्या विभागामध्ये जे पद असेल, उदाहरणार्थ सहाय्यक कक्ष अधिकारी व त्याच्यावरील जे पदं असतात, STI साठी राज्य कर अधिकारी व त्याच्यावर जे पदं असतात, त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक त्याच्यावर जी सिनियरिटी आहे, रँकिंग आहे, त्यासंबंधी आपली प्रमोशन होत जातं. आणि मुद्रांक विभागामध्ये उपमुद्रांक अधीक्षक व त्यावरील पद आपली सिनियरिटी, एज आणि जी इलिजिबिलिटी त्या ठिकाणी नमूद केलेली असेल ती पार करून आपण त्या ठिकाणी प्रमोशन घेऊ शकतो. मग अशा प्रकारे संवर्ग व पदे 4 पदं आहेत ब गटामध्ये, अराजपत्रित गटामध्ये, ते आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. त्यानंतर या 4ही परीक्षांसाठी जर मला ही परीक्षा द्यायची असेल महाराष्ट्रामध्ये समजा, तर पात्रता काय असायला पाहिजे आणि वयोमर्यादा काय असायला पाहिजे याची चर्चा करूया. तर लक्षात घ्या, या ठिकाणी किमान वय, कमाल वय आणि त्यानंतर 3 कॅटेगरी दिलेल्या आहेत की जर तुम्ही खेळाडू असाल प्रावीण्यप्राप्त, किंवा माजी सैनिक असाल, किंवा दिव्यांग उमेदवार असाल. बरोबर. साधारणतः या 3 गोष्टी नसल्यानंतर बाकीच्या लोकांसाठी हे 2 गट, हे 3 गट जे आहेत ते लागू होतात. स्पेशल कॅटेगरी जर असेल, उदाहरणार्थ तुम्ही जर खेळाडू असाल स्टेट लेवलचे वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या आपल्याला असं म्हणता येतं की सूट वयामध्ये दिलेली दिसून येते. तर आपण सुरुवात करूया. तर साधारणतः सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक या दोघांसाठी किमान वय 18 आहे. म्हणजे कमीत कमी 18 वर्ष वय तुमचं झालेलं पाहिजे
तर तुम्ही या परीक्षेसाठी पात्र ठरतात. त्याच्या उलट PSI आणि दुय्यम निबंधक यांच्यासाठी 19 वय आहे. ओके, ही छोटीशी गोष्ट आहे, परंतु आपण लक्षात ठेवायला पाहिजे. वरच्या 2 पदांसाठी 18, खालच्या 2 पदांसाठी 19 किमान वय म्हणजे कमीत कमी वय. त्यानंतर जास्तीत जास्त वय, तर लक्षात घ्या कमाल वयामध्ये 2 गट आपल्याला बघायला मिळतात. अमागास म्हणजे खुला प्रवर्ग साधारणतः, आणि मागास वर्गीय किंवा अनाथ किंवा आर्थिक दुर्बल घटक. आधुक म्हणजे काय, आर्थिक दुर्बल घटक. या तीनही म्हणजे 2 गट जे आहे कमालचे, तर ते आपल्याला बघायचे आहेत. लक्षात घ्या सहाय्यक कक्ष अधिकारी व STI जसं त्यांना 18 किमान वय आहे, कमाल वय दोघांचं सारखं म्हणजे 38 आहे खुल्या प्रवर्गासाठी, अमागास वर्गासाठी. त्याच्या पुढे जर तुम्ही मागासवर्गीय गटातून येत असाल किंवा आर्थिक दुर्बल गटातून, तर 43 हे वय आहे. बघा साधारणतः 5 वर्षाची सूट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिली गेलेली आहे, आपण जर या गटातून येत असाल तर. त्यानंतर PSI साठी खुल्या प्रवर्गातून मॅक्सिमम एज हे 31 आहे. वयाची 31 वर्ष हे मॅक्सिमम एज आहे खुल्या गटासाठी, आणि इतर गटासाठी 34 वर्ष. 3 वर्षाची सूट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्याच्या तुलनेमध्ये दुय्यम निबंधकासाठी खुल्या प्रवर्गातून 38 हे मॅक्सिमम एज आहे STI आणि ASO प्रमाणे, आणि इतर गटासाठी म्हणजे मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल गटासाठी 43. म्हणजे मॅक्सिमम वयाच्या बाबतीमध्ये PSI हे जे पद आहे ते थोडं वेगळं पडतं, कारण त्याचं खुल्या गटासाठी 31 आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 34. पण बाकीचे 3 पदं हे 38 आणि 43 अशा 5 वर्षाच्या गॅप या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो. या ठिकाणी 3 वर्ष आहे फक्त, या ठिकाणी 5 वर्ष आहे. ओके, हे झाले प्रमुख गट. त्यानंतर जर तुम्ही खेळाडू असाल, ओके, जर तुम्हाला रिझर्वेशन त्या ठिकाणी असेल, तर खुल्या प्रवर्गासाठी पहिल्या 2 परीक्षांना म्हणजे ASO आणि STI यांना 43 हे मॅक्सिमम एज आहे. ओके, म्हणजे जसं इकडे दिलेलं आहे खेळाडूंसाठी. पण त्याच तुलनेने जर तुम्ही मागासवर्गीय गटातून येत असाल तरी देखील वयाची सूट त्या ठिकाणी नाहीये. म्हणजे काय, आता मॅक्सिमम ऑलरेडी त्यांनी 43 वय दिलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी पात्र होता. जर बघा फरक काय या ठिकाणी लक्षात घ्या, अमागास खुला प्रवर्ग जो आहे त्या प्रवर्गात जर विद्यार्थी हा खेळाडू असेल विशेष प्रावीण्य प्राप्त, त्याला 5 वर्ष मिळालेली आहे खुल्या प्रवर्गामध्ये. पण त्या तुलनेने इतर मागासवर्गीय त्यांना ऑलरेडी 5 वर्ष दिलेली होती, तर त्याने या ठिकाणी ते ऍड केले नाहीये. ओके, ते लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI जर खेळाडू असाल तर तुम्हाला 5 वर्ष ऍड करून 36 वर्षापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी इलिजिबल असतात. आणि जर तुम्ही इतर मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल गटातून येत असाल तर 36. ऑलरेडी तुम्हाला 34 दिलं होतं, त्यामध्ये 2 वर्ष ऍड केली गेली. म्हणजे दोघांना असं लक्षात येईल की खेळाडूंसाठी दोन्ही कडे आपल्याला वय मर्यादा कमाल ही सारखी दिसायला मिळते किंवा सारखी बघायला मिळते. ओके, त्यानंतर दुय्यम निबंधकासाठी मागास आणि अमागास आणि मागास दोघांना 43, जी कोणत्याही परीक्षेसाठी साधारणतः ब गटामध्ये 43 ही जी मॅक्सिमम एज आहे ती लिमिट त्यांनी रीच केलेली आहे. ओके, जर तुम्ही माजी सैनिक असाल, आणीबाणीमध्ये सेवा दिलेली असेल, या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही येत असाल तर ASO, STI आणि दुय्यम निबंधक या सर्वच पदांसाठी मॅक्सिमम एज हे 43 वर्ष आहे. फक्त PSI पदासाठी जे इतर खेळाडूंना दिलेलं आहे त्याचप्रमाणे वयाची 36 वर्षापर्यंत आपण त्या ठिकाणी इलिजिबल ठरतो PSI या पदासाठी. का, कारण PSI हे पद थोडं वेगळं आहे, त्याची डिमांड बाकीच्या पदांपेक्षा थोडी वेगळी आहे. ओके, सो ती कन्सिडर करता वय आपल्याला महत्त्वाचा कंपोनंट त्या ठिकाणी आहे असं म्हणावं लागतं. त्यानंतर जर दिव्यांग उमेदवार असेल तर ASO साठी वयाची 45 वर्ष म्हणजे कोणत्याही कॅटेगरीच्या तुलनेमध्ये अधिकची 2 वर्ष त्यांना दिली गेलेली आहेत. STI साठी देखील 45. दिव्यांगांना PSI मध्ये ज्या प्रकारचं काम आहे ते लक्षात घेता ते अपात्र ठरतात, म्हणजे त्या ठिकाणी ते अप्लाय करू शकत नाही. आणि वयाची 45 वर्ष हे दुय्यम निबंधकाला देखील दिलेली आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण पात्रता व वयोमर्यादा म्हणजे आता कोणीही जो व्यक्ती या 4ही पदांसाठी अप्लाय करणार असेल तो भारतीय नागरिक असावा, मुळात ही पहिली पात्रता आहे. आणि त्याच्यानंतर वयाची मर्यादा आपण चर्चा केलेली आहे. ओके, सो पुढे जाऊया.
त्यानंतर वय जर आपलं त्या ठिकाणी बसत असेल तर मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, त्या संबंधी चर्चा करूया. ओके. सो पहिली शैक्षणिक अर्हता म्हणजे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली समतुल्य अर्हता तुमच्याकडे असायला पाहिजे. म्हणजेच काय, बॅचलर डिग्री तुमच्याकडे असायला पाहिजे. मग ती कोणती असू शकते बॅचलर डिग्री. ओके. ती तुम्ही आर्ट्समधून घ्या, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, पण ती मान्यता प्राप्त पाहिजे. म्हणजे UGC असेल, महाराष्ट्र शासन असेल, वेळोवेळी नोटिफाईड केलेले जे विद्यापीठ आहेत, स्टेट युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी, इव्हन प्रायव्हेट युनिव्हर्सिटी देखील किंवा ओपन युनिव्हर्सिटी जे आहेत, YCM असेल, इग्नू असेल, तर यांच्याकडून घेतलेली पदवी देखील या ठिकाणी पात्र ठरते. सो मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन पदवी आहे. मॅक्सिमम तुम्ही डॉक्टरेट असू शकतात, मास्टर असू शकतात, त्याच्याशी काही घेणं नाही आहे. मिनिमम पदवी झाल्यानंतर किंवा पदवीला शेवटच्या वर्षाला असताना यू आर एलिजिबल फॉर दिस एक्झामिनेशन. त्यानंतर पुन्हा एकदा मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे. बघा, महाराष्ट्रात राहत आहेत, महाराष्ट्रातल्या लोकांची सेवा करायची आहे, तर मराठी यायला पाहिजे, म्हणून मराठी भाषेचं ज्ञान त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर जर तुम्ही बॅचलर डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला असाल, मग प्रश्न पडेल की सर आम्ही देऊ शकतो का परीक्षा? हो, तुम्ही परीक्षा देऊ शकतात. कोणती परीक्षा? त्या सर्व पदांसाठी घेतली जाणारी पूर्व परीक्षा तुम्ही देऊ शकतात. आणि तुम्ही जर पूर्व परीक्षा पास झालात शेवटच्या वर्षाला असताना, तर मुख्य परीक्षा ज्या वेळेस असणार आहे, मुख्य परीक्षेच्या जे अर्ज तुम्हाला करावा लागतो मुख्य परीक्षेमध्ये, त्याच्या अंतिम दिनांकापर्यंत ती पदवी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालेले पाहिजे. म्हणजे माहिती देण्याची वेळ आलेली आहे मुख्य परीक्षेसाठी आणि तुम्ही डिग्री तुमची क्लिअर नाहीये, काही कारणास्तव तुम्ही बॅकलॉग लागला असेल, इयर डाऊन झालं असेल किंवा काही अडचणी आल्या असतील डिग्रीसाठी, तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरतात. याचा अर्थ अंतिम निवड होण्यासाठी डिग्री असणं, पदवी असणं, कोणत्याही विद्यापीठाची, मान्यताप्राप्त विद्यापीठाची, हे त्या ठिकाणी मस्ट आहे असं मला म्हणावं लागतं. त्यानंतर जर काही पदवी ज्या असतात, अंतर्वासिता म्हणजे इंटर्नशिप इन्क्लुडेड असतात. आता काही पदवींना समजा 3 वर्षाची पदवी आहे, तर त्यांना 1 वर्षाची इंटर्नशिप असते, काहींना 6 महिन्यांची असते, काहींना 2 महिन्याची असते. असं जर त्यांच्या पदवीमध्ये ऑलरेडी इन्क्लुडेड असेल तर, किंवा काही अनुभव त्यांना प्रोजेक्टवर काम, कार्यशाळेमध्ये काम करावं लागतं, असा जर अनुभव आवश्यक असेल ती पदवी घेण्यासाठी, तरी अट मुख्य परीक्षेचा अर्ज किंवा माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केलेली असली पाहिजे. आता काही कोर्सेस असतात की ज्यांना सर 6 महिन्याची इंटर्नशिप करावी लागते. त्यांनी सांगितलं की पूर्व परीक्षेला गरजेचं नाहीये, परंतु मुख्य परीक्षेला ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट झाला असाल, अर्ज भरण्याची माहिती, अजून ॲडिशनल माहिती द्यायची वेळ आलेली आहे, त्यावेळेस ती इंटर्नशिप पूर्ण झालेली पाहिजे. बरोबर, नंतर नाही. सो पूर्व परीक्षा इट इज अ फायनल गेट ऑफ एंट्री. त्याच्या पुढे तुम्हाला जे काही इलिजिबिलिटी आहे घालून दिलेली आयोगाने, ती तुमच्याकडे असलेलीच पाहिजे, तरच तुम्ही मुख्य परीक्षेला बसू शकतात आणि अंतिम यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. ओके. सो शैक्षणिक अर्हता आपण चर्चा करतोय. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेमध्ये PSI हे जे पद आहे त्या संबंधी थोडी चर्चा करूया. पोलीस उपनिरीक्षक हे जे पद आहे, याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक अर्हतेसोबत अजून किमान शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे. ओके. बाकीच्या पदांना शारीरिक पात्रता नाहीये, परंतु पोलीस उपनिरीक्षक हे जे वेगळं पद आहे त्या ठिकाणी तुमची फिजिकल फिटनेस, मेंटल ॲबिलिटी या सर्वच गोष्टींचा कस लागतो. मग आयोगाने काय केले की एक ठराविक मिनिमम साधारणतः शक्य असलेले काही पात्रता, शारीरिक पात्रता घालून दिलेल्या आहेत. मग पुरुषांसाठी काय पात्रता आहे PSI साठी, तर लक्ष घ्या, किंवा पुरुष किंवा स्वतःच्या लिंगची ओळख पुरुष म्हणून ज्यांनी करून दिलेली आहे अशा तृतीयपंथी उमेदवारांकरिता देखील आता ही नवीन कॅटेगरी इन्क्लूड झालेली. ओके. उंची काय असायला पाहिजे, कमीत कमी 165 सेंटीमीटर, विदाऊट चप्पल, शूज, अनवाणी पायाने उभे राहिलात की 165 सेंटीमीटर तुमची उंची असायला पाहिजे. त्यानंतर छाती न फुगविता 79 सेंटीमीटर आणि फुगविल्यानंतर 5 सेंटीमीटर त्याच्यामध्ये फरक झालेला किमान ती क्षमता आपल्याकडे असायला पाहिजे. ओके. त्यानंतर महिलांसाठी किंवा जे तृतीयपंथी आहे त्यांनी स्वतःचं लिंग हे महिला किंवा महिला असं ओळख करून दिलेली आहे. ओके. त्यांच्यासाठी उंची जी आहे ती 157 सेंटीमीटर, अनवाणी म्हणजे काही न पायामध्ये घालता 157 सेंटीमीटर त्यांची उंची असायला पाहिजे.
पुरुषांसाठी 165 आहे. साधारणतः 2 कॅटेगरी आपण सोपं समजून घेण्यासाठी पुरुष आणि स्त्री या गटामध्ये, किंवा जर तृतीयपंथी असेल त्यांनी जर त्याची ओळख दिली असेल तर त्यांना ते लागू या ठिकाणी होऊ शकतं. ओके. त्यानंतर लक्षात घ्या ही उंची जरी आपण स्वतःला माहिती असेल तरी देखील जर तुमची नियुक्ती झाली PSI म्हणून, तर शारीरिक मोजमाप नियुक्ती करण्यापूर्वी शासनामार्फत सक्षम अधिकाऱ्याकडून ती तपासून घेण्यात येते. म्हणजे मेडिकल थ्रू ती करून घेतली जाते. आणि जर तसं नसेल तर तुम्ही नियुक्तीसाठी अपात्र ठरतात. ओके. सो ही काळजी घेण्याची गोष्ट आहे की जी मिनिमम फिजिकल एलिजिबिलिटी सांगितलेली आहे आयोगाने, ती आपल्याकडे असणं म्हणजे आपला वेळ त्या ठिकाणी वाया जाणार नाही. त्यानंतर या 4ही पदांसाठी जी परीक्षा घेतली जाते त्यासाठी काय फीज असणार आहे सर? तर लक्षात घ्या जी पूर्व परीक्षा असणार आहे या 4ही पदांसाठी एक संयुक्त आपण बोलणार आहोत. एक संयुक्त म्हणजे एकच सामायिक परीक्षा घेतली जाते ज्याला आपण संयुक्त पूर्व परीक्षा असं म्हणतो. त्यामध्ये जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून येत असाल तर 394 रुपये, आणि या गटातून येत असाल मागासवर्ग आर्थिक दुर्बल घटक तर 294 रुपये. ओके. आता समजा या गटातून येत असाल आणि नॉन क्रिमिलर, तुम्ही क्रिमिलर आहात म्हणजे उत्पन्न गट हा तुमचा 8 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या गटात जातात अमागासमध्ये. ओके. त्यानंतर मुख्य परीक्षेला देखील फी असते. पूर्व क्लिअर केली आहे सर, मुख्यला गेलोय तर 544 रुपये या गटासाठी खुल्या गटासाठी आणि 344 रुपये मागासवर्ग गटासाठी. ओके. पुन्हा खाली एक पॉईंट दिलेला आहे की तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीतून आलेला असाल आणि तुमचं उत्पन्न हे जर क्रिमिलियर गटात मोडणारं असणार आहे, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने वेळोवेळी जी कॅटेगरी असणार आहे की कोण क्रिमिलियर आहे आणि कोण नॉन क्रिमिलियर आहे, तर त्या कॅटेगरीत तुम्ही जर वरच्या स्तराला गेला असाल तर तुम्ही आपोआप अमागास गटात जातात आणि त्या प्रकारची फीज तुम्हाला त्या ठिकाणी ऍप्लिकेबल होते. त्यानंतर या ज्या 4ही पदांसाठी जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर पूर्व परीक्षेसाठी भरपूर जवळपास 48 कोड आहे पण जवळपास 30-40 गावं जी आहेत, शहरं जी आहेत आपल्या घराजवळची त्या ठिकाणी, म्हणजे जवळपास सर्वच शहरा म्हणजे तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाते पूर्व परीक्षा. मग आपण ते गाव बघू शकतो. त्यानंतर मुख्य परीक्षा साधारणतः 6 ठिकाणी घेतली जाते, ज्यामध्ये अमरावती जिल्हा, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे. म्हणजे मुख्य परीक्षा ही जिल्ह्याच्या ठिकाणी घेतली जाते, प्रमुख जे विभाग आहेत त्याच्या मुख्य ठिकाणी, आणि संयुक्त पूर्व परीक्षा ही जिल्हा तालुका जे महत्त्वाचे आहेत त्या ठिकाणी घेतली जाते असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर मग ही परीक्षा सर नेमकी कशी घेतली जाते? आता आपण काय समजून घेतलंय की अराजपत्रित गट ब या संवर्गामध्ये 4 पदं येतात. ASO सेक्शन ऑफिसर, STI राज्य कर निरीक्षक, PSI, त्यानंतर दुय्यम निबंधक, हे 4 पदं समजलीत. पात्रता समजलेली आपल्याला. त्यानंतर शारीरिक पात्रता PSI साठी होती, ती मिनिमम पात्रता आपण चर्चा केली. फीज काय आहे ती चर्चा केली. कोणकोणत्या ठिकाणी परीक्षा होते हे देखील आपण चर्चा केलेलं आहे. आता आपण चर्चा करूया की नेमकी कशी ही परीक्षा कंडक्ट केली जाते. तर विद्यार्थी मित्र, संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे या पदाला अंतिम यादीत निवड होण्यासाठी पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे पूर्व परीक्षा. मग ही पूर्व परीक्षा कशी होते सर? तर लेखी होते. लेखी म्हणजे काय? कॉम्प्युटर बेस्ड नाहीये. ओके. लेखी म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची नाही. लेखी म्हणजे काय? तुम्हाला तिथे जावं लागतं, वर्गामध्ये बसावं लागतं, ते क्वेश्चन पेपर देतात, आन्सर शीट देतात, आपल्याला ते टिक मार्क करावं लागते, गोल करावं लागते, त्यानंतर ती निवड होते. ओके. सो सामान्य क्षमता चाचणी आपण ज्याला म्हणतो की असा एक पेपर पहिला घेतला जातो पूर्व परीक्षेमध्ये. किती प्रश्न असतात त्याच्यामध्ये? 100 प्रश्न असतात. एका प्रश्नाला 1 गुण, म्हणजे एकूण गुण किती? 100 झालेत. दर्जा काय असणार त्या परीक्षेचा? म्हणजे त्या परीक्षेमध्ये जर उत्तर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला पदवी परीक्षेला जे जे विषय असतात त्यांच्या इतकं नॉलेज असणं अपेक्षित आहे. मास्टरचे प्रश्न विचारले जाणार नाहीये, कदाचित विचारले जात असतील कधी कधी, पण असं अपेक्षित आहे की पदवीला हे जे काही विषय आहेत सामान्य क्षमता चाचणी, आता सिलेबस आपण पुढच्या पार्ट 2 मध्ये चर्चा करणार आहोत. ओके. सो सिलेबसमध्ये आपण बघूया डिटेलमध्ये की काय काय नेमकं विचारलं जातं. परंतु दर्जा जो आहे प्रश्नांचा दर्जा, त्याने तुम्हाला पदवीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे पदवीला एखादा विद्यार्थी असल्यानंतर ज्या विचारसरणी, विचारांच्या ज्या पद्धती असतात, ज्या क्वालिटीज एखाद्या पदवीधारकाकडे असायला पाहिजे, त्या गोष्टी लक्षात घेऊन प्रश्नांची निर्मिती केली जाते असं त्याचा अर्थ आहे.
दोन माध्यमांमध्ये पूर्वपरीक्षा घेतली जाते. एक म्हणजे साधारणतः मराठी इंग्लिश अशा स्वरूपामध्ये ते प्रश्न असतात. तर मराठी आणि इंग्रजी. त्यानंतर किती कालावधी दिला गेला आहे? 1 तास म्हणजेच 60 मिनिटे. 100 प्रश्न 60 मिनिटे म्हणजे 1 मिनिटापेक्षा कमी कालावधी दिला गेला आहे. ओके. सो या ठिकाणी तुमची स्पीड, ॲक्युरेसी, त्यानंतर हजरजबाबीपणा, सर्वच गोष्टींचा कस लागून तुम्ही योग्य उत्तर कसं देतात याची ही परीक्षा असणार आहे. कशी असते ही परीक्षा? वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. म्हणजे एक प्रश्न त्याला 4 पर्याय मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषेमध्ये दिले जातात. तुम्हाला त्या 4ही पर्यायापैकी एक प्रश्न योग्य म्हणून निवडावा लागतो. ओके. क्लिअर झाले सर्व? अभ्यासक्रम आपण पुढच्या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत. त्यानंतर जर पहिला टप्पा आता मेरिट लिस्ट लागली, उदाहरणार्थ पूर्वपरीक्षा आपण दिलेली आहे, जे काही वॅकन्सीज असणार आहे, आयोग कोणती वॅकन्सी अनाऊन्स केल्यानंतर मुख्य परीक्षेला किती विद्यार्थी घेतले जावेत यांचा त्याचा फॉर्म्युला ठरलेला आहे. इवन ते स्कीम बुकमध्ये त्यांनी सांगितलेले की किती विद्यार्थी घ्यायला पाहिजे कोणत्या कोणत्या वॅकन्सीच्या अगेन्स्ट पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी. मग पूर्वपरीक्षा जर आपण पास केली सुदैवाने तर आपण पुढच्या टप्प्याला जातो, दुसऱ्या टप्प्याला जातो, ती म्हणजे मुख्य परीक्षा. ओके. मग मुख्य परीक्षेचे टप्पे काय काय आहेत तर लक्षात घ्या. या 3 परीक्षांसाठी किंवा पदांसाठी म्हणजे कक्ष अधिकारी, कर निरीक्षक आणि दुय्यम निबंधक यांच्यासाठी मुख्य परीक्षा ही एकाच टप्प्यामध्ये असते. ओके. फक्त PSI जे पद आहे पोलीस उपनिरीक्षक त्याच्यासाठी आपल्याला 3 टप्पे बघावे लागतात मुख्य परीक्षेचे. पूर्वपरीक्षा हा विषय वेगळा झाला. आता पूर्वपरीक्षा तुम्ही पास झालात, मेरिटमध्ये आलात, जे काही कट ऑफ लागलेला आहे त्याच्यानंतर तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला फॉर्म भरताना थोडी चॉईस द्यावी लागते. मग त्या चॉईसनुसार आपण कोणत्या गटामध्ये बसणार आहोत, मेरिटमध्ये आले किंवा नाही, त्यानुसार तुमची मुख्य परीक्षा डिफाईन होते. समजा तुम्ही जर सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक या 3 पदासाठी तयारी केलेली आहे, तशी चॉईस पण दिलेली तुम्ही, तर तुमची फक्त लेखी परीक्षा होणार मुख्य परीक्षेसाठी. म्हणजे तुमच्या मुख्य परीक्षेमध्ये फक्त लेखी परीक्षा असणार आहे. ओके. त्यानंतर जर तुम्ही पोलीस उपनिरीक्षक हे पद साठी तुम्ही फॉर्म भरला होता, त्यासाठी तुम्ही पूर्व क्लिअर झालेला आहात. आता सर्वच पदांसाठी हे जे आपण म्हणूया कट ऑफ आहे तो वेगळा लागतो. ओके. सो ते लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्ही PSI साठी परीक्षा फॉर्म भरला होता तर तुमची मुख्य परीक्षा होणार आहे लेखी, पहिली स्टेप. त्यानंतर शारीरिक चाचणी होणार आहे. त्यानंतर तुमची मुलाखत होणार आहे. म्हणजे उपनिरीक्षकासाठी, पोलीस उपनिरीक्षकासाठी अधिकच्या स्टेजेस आपल्याला बघायला मिळतात. ओके. ते आपण बघणार आहोत की नेमकं स्टेजेसमध्ये काय काय आहे, ब्रीफमध्ये त्याची चर्चा करणार आहोत. परंतु पहिले जे 3 पद आहेत ASO, STI आणि दुय्यम निबंधक, हे मेन्स दिल्यानंतर अकॉर्डिंग टू द मेरिट दे कॅन डायरेक्टली गॉट सिलेक्टेड. ओके. सो परीक्षा योजना मुख्यसाठी आपण समजून घेतलेली आहे. आता बघा, जी मुख्य परीक्षा होणार आहे म्हणजे PSI साठी पण आणि बाकी तिघांसाठी पण, या 4ही पदांना मुख्य लेखी तर द्यायचीच आहे. फक्त PSI ला 2 स्टेजेस एक्स्ट्राचे आहेत. कोणत्या कोणत्या तर शारीरिक चाचणी आहे आणि मुलाखत आहे. परंतु जी मेन्स आहे ती लेखी असणार आहे. त्याचं स्वरूप आता आपण समजून घेऊया. ओके. सो 2 पेपर त्या ठिकाणी असणार आहे तुमच्या मुख्य परीक्षेमध्ये. जी लेखी परीक्षा आपण मागाशी बघितली, ही जी लेखी परीक्षा या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्यानंतर ही लेखी परीक्षा, या दोनही लेखी परीक्षा ज्या आहेत म्हणजे कॉमनच आहेत, त्याचं स्वरूप आता आपण चर्चा करतोय. पहिला पेपर जो आहे त्याचा कोड या ठिकाणी दिलेला आहे. पहिला पेपर मध्ये 2 विषयांवर प्रश्न विचारले जातात, मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा. मराठी भाषेवर किती प्रश्न विचारले जातात? 50. इंग्रजी भाषेवर 50 प्रश्न. 2-2 मार्काला एक प्रश्न. म्हणजे मराठीला 100 गुण, इंग्रजीला 100 गुण. ओके. मराठी जे प्रश्न आहेत त्याचा किमान ज्ञानाचा दर्जा हा 12वी आहे. म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्याला जे मराठी येणं अपेक्षित आहे ते विचारात घेऊन या ठिकाणी काय केलेले प्रश्नांची निर्मिती केली जाणार आहे मुख्य परीक्षेसाठी, मराठी विषयासाठी. त्यानंतर इंग्रजी हा जो विषय आहे त्याचे जे प्रश्न असणार आहेत इंग्रजीचे, त्याचा दर्जा कसा असणार आहे? पदवीचा दर्जा असणार आहे. ओके. त्यानंतर मराठी भाषेचं माध्यम तर मराठीच असणार आहे.
इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीत येतील. किती वेळ दिला गेलाय? 100 प्रश्नांसाठी. म्हणजे पेपर 1 जो आहे, आपण ज्याला असं म्हणू शकतो की पेपर 1 मराठी इंग्रजी विषय त्यामध्ये आहे. 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. किती गुण झालेत? 200 गुणांसाठी किती वेळ दिला जाणार आहे? 1 तास. 100 प्रश्न 1 तास. ज्याप्रमाणे पूर्वपरीक्षा होती 100 प्रश्न 1 तास, इथे पण तेच आहे. पेपर 1 100 प्रश्न 1 तास. कशी असणार आहे ती? वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ज्याप्रमाणे पूर्वपरीक्षा झालेली आहे त्याचप्रमाणे ही परीक्षा एक प्रश्न असणार, त्याला 4 पर्याय दिले जाणार. ओके, मग ते पॅराग्राफ बेस असू शकतात किंवा वेगळ्या पद्धतीने असू शकतात. ते सिलेबसमध्ये आपण चर्चा करणार आहोत. ओके, सो क्लिअर. ही गोष्ट समजल्यानंतर दुसरा पेपर तुम्हाला मुख्यमध्ये द्यावा लागतो. म्हणजे मुख्यमध्ये पहिला पेपर झाल्यानंतर मराठी इंग्रजी झाल्यानंतर गॅप, त्यानंतर दुसरा पेपर त्याच दिवशी कदाचित तो असू शकतो. तो म्हणजे सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी. ओके, सामान्य अध्ययन म्हणजे एखादा विद्यार्थी घडत असताना त्याला ज्या ज्या गोष्टीचं ज्ञान असणं अपेक्षित आहे, आपल्या अवतीभोवतीचं, देशाचं, समाजाचं, अर्थव्यवस्थेचं, राजकारणाचं, आणि त्याची जी बुद्धिमत्ता आहे त्याची चाचणी त्या ठिकाणी केली जाते. ओके, त्यामध्ये बघा या दोन्ही विषयांना मिळून 100 प्रश्न विचारले जातात. 2 मार्काला 1 प्रश्न, म्हणजे पेपर 2 देखील 200 मार्काचा असणार आहे. ज्ञान दर्जा पदवी असणार आहे. त्यानंतर मराठी व इंग्रजी GS आपण त्याला साधारणतः म्हणतो. काय म्हणतो? जनरल स्टडीज हा जो पेपर आहे पेपर 2, तो दोन्ही भाषेमध्ये प्रश्न येतील. मराठीमध्ये पण येतील, इंग्रजीमध्ये पण येतील. किती वेळ दिला जाणार आहे? पुन्हा 100 प्रश्नांना 60 मिनिटं. म्हणजे तुमच्या स्पीडची टेस्ट या ठिकाणी प्रत्येक स्टेजला आयोग घेणार आहे. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने विचार करता आणि प्रश्न सोडवतात कमीत कमी वेळेमध्ये, त्यावर तुमचं सिलेक्शन अवलंबून असणार आहे. त्याचप्रमाणे पेपर 2 देखील मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे MCQ ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे. त्याचं नेचर कसं असणार आहे? ऑब्जेक्टिव्ह नेचर असणार आहे. सो हे झालं मुख्य परीक्षेचं तपशील. म्हणजे प्रश्नपत्रिका नेमकं कशा येतील या आपण अगदी ब्रीफमध्ये या ठिकाणी चर्चा केलेली आहे. क्लिअर. त्यानंतर समजा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षेला आपण पास झालेलो आहे. मग या ठिकाणी आपण जे प्रश्नांची उत्तरं देणार आहोत त्यांचं मूल्यांकन नेमकं कसं केलं जातं? तर लक्षात घ्या, जे काही मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारले जाणार आहेत त्याचं मूल्यांकन करताना योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात, हे तर आपल्याला माहिती आहे. परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% गुणाची कपात केली जाते किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा केले जातात. म्हणजेच काय, माझे जर 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे गुण त्या ठिकाणी मायनस केले जातात. किंवा 2 मार्काला प्रश्न आहे, तो जर चुकला असेल तर याच्यापैकी चौथा म्हणजे 0.5 मार्क्स त्या ठिकाणी कमी केले जातील जर माझा हा प्रश्न चुकला असेल तर. ओके, लक्षात घ्या, मार्काच्या 25% गुण. जर मी उदाहरणार्थ एखादी प्रश्न होता, 4 पर्याय दिले होते, मी चुकीचा पर्याय निवडला आणि मी म्हणजे त्या ठिकाणी टिक केलेलं आहे. ओके, टिक नाही केलं ते आपण चर्चा करूया. टिक केले आणि तो उत्तर जर चुकलं, माझे 25% गुण कमी होतील. मग किती मार्काला होता प्रश्न? 2 मार्काला. मग 2 मार्काच्या 25% गुण किती झाले? 50% म्हणजे 1 आणि 25% म्हणजे 0.5 मार्क्स त्या ठिकाणी माझ्या एकूण मार्कामधून ते कमी करतील. ओके, सो निगेटिव्ह मार्क्स सिस्टीम या ठिकाणी आहे, ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जर तुम्ही एकापेक्षा अधिकची उत्तरं दिली, म्हणजे A आणि B मी दोन्ही ऑप्शन टिक केलेत, तर ते देखील चुकीचं उत्तर मानलं जातं आणि त्यासाठी देखील सेम 25% गुण तुमचे एका प्रश्नाच्या मागे म्हणजे एकूण याच्यातून एका प्रश्नासाठी 25% गुण कपात केली जाते. मग जेवढी जास्त चुका किंवा चुकीची उत्तर दिली असतील मल्टिप्लाय बाय 25% एकूण गुणामधून ते कमी केले जातील आणि मग तुमचे योग्य मार्ग त्या ठिकाणी कन्सिडर केले जातील. ओके, जर तुम्ही प्रश्नाचे उत्तर दिलंच नसेल म्हणजे अनुत्तरित असेल तर नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाहीये. ब्लँक सोडला प्रश्न, उत्तर दिलं नाहीये, अटेम्प्ट केला नाहीये, सो इट इज नॉट कन्सिडर्ड, तर 0च असणार आहे. ओके, सो आणि जर समजा यामध्ये जर तुमचं अपूर्णांकात जर त्याची बेरीज झाली तरी देखील ती अपूर्णांकातच ठेवली जाईल, त्याला राऊंड ऑफ केलं जाणार नाहीये, कारण आपल्याला मेरिट लावायचं आहे. ओके, सो आयोग त्या ठिकाणी अपूर्णांकामध्ये आपले मार्क्स ठेवत असते. आता लक्षात घ्या, 4ही पदं आपण बघितलेली आहे, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण चर्चा करतोय.
आता लक्षात घ्या, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जी शारीरिक चाचणी व मुलाखत होणार आहे त्याचं नेमकं स्वरूप काय असणार आहे आपण चर्चा करूया. तर एकूण जी पदं PSI साठी अनाऊन्स केली गेली आहे प्रत्येक गटासाठी, त्याच्या 4 पट उमेदवार हे फिजिकल परीक्षेसाठी, शारीरिक चाचणीसाठी बोलवले जातात आयोगाकडून, लक्षात घ्या. ओके. आणि म्हणजे 4 पट, समजा 3 जागा असतील तर 12 विद्यार्थ्यांना बोलवतील आणि त्यानुसार कट ऑफ डिक्लेअर केला जाईल. ओके. कट ऑफ म्हणजे काय, आयोगाला जेवढे विद्यार्थी हवेत पुढच्या टप्प्यासाठी त्याला शेवटच्या विद्यार्थ्याला जितके मार्क्स मिळाले दॅट इज कट ऑफ. ओके. त्या 12 समजा 12 विद्यार्थ्यांच्या पुढील विद्यार्थी इलिजिबल नाहीयेत, तो झाला कट ऑफ त्या ठिकाणी. ओके. सो शारीरिक चाचणी जी आहे म्हणजे 4 पट विद्यार्थ्यांना बोलवलंय, मग काय असणार आहे तर उंची व छाती विषयक विहित मोजमापाच्या अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. ते पुन्हा चेक करतील की तुम्ही जे सांगितलेलं आहे की माझी उंची किती आहे, छाती किती फुगते, म्हणजे फुगवण्याच्या आधी छातीचं माप किती आहे, ह्या जर मिनिमम एलिजिबिलिटी असेल तर ते लोक त्या परीक्षेला पात्र ठरतात. ओके. आणि महिला आणि पुरुषांसाठी ती स्वतंत्र असणार आहे, अगदी योग्य आहे. त्यानंतर शारीरिक चाचणीच्या वेळी उंची किंवा छाती विषयक जे काही मोजमाप पात्रता म्हणून सांगितलेले आयोगाने ते जर पूर्ण तुम्ही करू शकले नाही, काही विद्यार्थ्यांनी जर चुकीची माहिती टाकली, मोजमाप न करताच अंदाजे की अरे मी मागच्या वर्षी मोजलं होतं मी टाकून देतो, जर काही खालीवर झालं तर तुम्हाला काय करायला येतं, त्या ठिकाणी अपात्र ठरवलं जातं किंवा त्याच दिवशी तुम्हाला तक्रार दाखल करता येते जर असं काही झालं असेल तर. ओके. सो दिनांक, वेळ, ठिकाण हे आयोग तुम्हाला वेळोवेळी की फिजिकल तुमची कधी होणार आहे हे सांगत असतं. त्यानंतर जी शारीरिक चाचणी आहे PSI पदासाठी किती गुणांची असणार आहे, 100 गुणांची. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा पहिल्या 3 पदांसाठी आणि त्यानंतर अधिकचे टप्पे जे आहेत ते PSI पदासाठी. ओके. म्हणजे ज्यावेळेस मी म्हणतो की PSI ची मुख्य परीक्षा असं जर मी शब्द उच्चारला, याचा अर्थ त्याच्यामध्ये त्याची लेखी परीक्षा अपेक्षित असते, आपण मगाशी चर्चा केली 2 पेपर. त्यानंतर त्याची शारीरिक चाचणी अपेक्षित असते आणि मुलाखत अपेक्षित असते. म्हणजे PSI पदासाठी मुख्य परीक्षा ही थोडी ब्रॉड आहे. ओके. सो जी फिजिकल टेस्ट होणार आहे ती किती गुणांची होणार आहे, 100 गुणांची. ओके. पण हे गुण काय असणार आहे विद्यार्थी मित्र, क्वालिफाईंग असणार आहेत. म्हणजेच काय, तुम्हाला 100 पैकी कमीत कमी 60% गुण मिळायला पाहिजे. बरोबर. बघा, फिजिकल टेस्ट काय आहे, क्वालिफाईंग टेस्ट आहे, क्वालिफाईंग स्टेज आहे. म्हणजे 100 जे गुण तुम्हाला फिजिकल मध्ये आहेत त्यापैकी 60 गुण कमीत कमी मिळायला पाहिजे, मॅक्सिमम गुण तुम्हाला मिळाले तर चालतील. सो 60 गुण जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही PSI च्या पुढच्या टप्प्यासाठी म्हणजे इंटरव्ह्यू साठी काय होतात, पात्र होतात. बरोबर. आणि त्याचप्रमाणे महत्वाचं काय की तुम्हाला जे फिजिकल टेस्ट मध्ये मार्क मिळणार आहेत ते तुमच्या अंतिम निवड यादीचा विचार करण्यासाठी विचार केले जाणार नाहीयेत. म्हणजे फिजिकल टेस्ट ही फक्त क्वालिफाईंग आहे, त्यामुळे तुम्ही 80 मार्क जरी मिळवले आणि एखाद्याला 65 जरी मिळवले त्याचा त्याच्या रँकिंगवर किंवा सिलेक्शनवर परिणाम होणार नाहीये. फक्त कमीत कमी 60 मिळवले असतील तर त्याच्या पुढच्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट स्टेजला म्हणजे इंटरव्ह्यूला जाता येतं. ओके. तर हे लक्षात घ्या की अंतिम निवडीकरता विचार होणार नाहीये या मार्कांचा. कमीत कमी 60, जास्तीत जास्त कितीही मार्क्स मिळवू म्हणजे 100 पर्यंत तुम्ही मिळवू शकतात. या दरम्यान जे काही गुणांची बेरीज अपूर्णांकात जर राहिली तर ती तशीच ठेवली जाते पुन्हा क्लिअरिटीसाठी. ओके. मग तुम्ही म्हणाल की सर 100 गुणांची फिजिकल होणार आहे, मग पुरुषांसाठी आणि महिलांसाठी काय काय कॅटेगरीज आहेत तर लक्षात घ्या. पुरुषांना धावणे म्हणजे रनिंग 800 मीटर रनिंग त्या ठिकाणी करावं लागतं, ज्याला 50 गुण दिलेले आहेत मॅक्सिमम. मग त्यानुसार रँकिंग नुसार ते मार्क्स कमी जास्त त्या ठिकाणी होत असतात की पहिला आला असेल, दुसरा आला असेल, सो दॅट कॅन बी कन्सिडर्ड. त्या ठिकाणी पुलअप्स तुम्हाला मारावे लागतात, मॅक्सिमम 20 गुण, डिपेंडिंग कमी असतील तर कमी मार्क्स, जास्त असतील तर जास्त, पण मॅक्सिमम 20च मार्क मिळतात. जास्त नाही की 30 मी जास्त पुलअप्स मारले म्हणून मला 30 मार्क दिले जावे असं नाही. गोळा फेक त्या ठिकाणी आहे, किती ग्रामचा असतो तो, 7.260 किलोग्रामचा. मॅक्सिमम 15 मार्क तुम्ही गोळा फेक मधून मिळवू शकतात. लांब उडी आपल्याला घ्यावी लागते, मॅक्सिमम 15 मार्क्स लांब उडीतून. म्हणजे 50, 20, 70 आणि 30
100 मार्क पुरुषांसाठी 4 प्रकारचे शारीरिक चाचण्या त्या ठिकाणी कराव्या लागतात. महिलांसाठी लक्षात घ्या, धावणे 400 मीटर, पुरुषांना 800 मीटर आहे, महिलांना 400 मीटर. किती गुण आहेत? 50. लांब उडी कमाल गुण 30. गोळा फेक 4 किलोग्रामचा असतो, मॅक्सिमम 20, 50, 80, 100. हे झाले 100 मार्क, हे पण झाले 100 मार्क. मग दोघांना फिजिकल टेस्ट जी आहे ती नेमकी कशी असते याची आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर सिलेक्शन कसं असते, क्वालिफाईंग असते, हे आपल्याला समजलं. मेन रिझल्टसाठी याचा विचार केला जात नाही, फक्त तुम्हाला जे काही 4 पट विद्यार्थी आपण बोलवले आहेत त्यांना पण कमी करायचं आहे ना, तर 4 पट विद्यार्थ्यांना बोलल्यानंतर कमीत कमी 60 गुण मिळालेले विद्यार्थी, ज्यांना नाही मिळाले ते आपोआप तर कमी होतात, पण ते जे 60पेक्षा जास्त गुण ज्यांना मिळालेत ते ऑटोमॅटिकली इंटरव्ह्यूसाठी काय होतात, क्वालिफाय या ठिकाणी होत असतात. त्यानंतर जी मुलाखत आहे, आता बघा PSI, आता आपण पुन्हा एकदा सांगतो की पहिले 3 जे पद होते ते लेखी परीक्षेला संपलेत. ओके, डायरेक्ट मेरिट त्यांचं लागेल, फक्त PSIची स्टेप पुढे चालू आहे. मग तुम्ही फिजिकल क्वालिफाय झालात, कमीत कमी 60 गुण मिळाले, त्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. किती मार्काची असणार आहे? 40 गुणांची असेल. किती? 40. त्यानंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची पात्रता, अर्हता व मूळ कागदपत्राच्या आधारे ते चेक केलं जाईल आणि तुमची मुलाखत त्या आधारावर घेतली जाईल. ओके, म्हणजे तुम्ही जर डॉक्युमेंट त्या ठिकाणी जर तुम्ही सबमिट नाही करू शकलात, जे काही मूळ कागदपत्र ज्याच्या आधारावर तुम्ही अर्ज भरला होता, ज्याच्या आधारावर तुम्ही इलिजिबल आहात असं सांगितलेलं आहे त्या गटामध्ये, ओके, प्रवर्गामध्ये, ते जर तुम्ही सादर नाही करू शकला तर तुम्ही त्या ठिकाणी बाद ठरतात. मग जे सादर करू शकतील ते मुलाखतीसाठी पात्र ठरतील असं या ठिकाणी म्हटले गेलेलं आहे. किती? 40 मार्काची, 40 गुण. ओके, सो लक्षात घ्या, एकदा फक्त मागे जातो. पेपर 1 P1 200 मार्काचा, P2 ज्याला आपण GS2 म्हणतो 400 मार्क झालेले आहेत. त्यानंतर 40 मार्क, म्हणजे PSIला मेन्स लेखी परीक्षेमध्ये 400 मार्काचा पेपर त्याने दिलेला आहे. फिजिकल चाचणी तो क्वालिफाय करून आलाय, ते मार्क्स आपण कन्सिडर करणार नाहीये. 40 मार्क म्हणजे 400 + 40, यामध्ये जो बेस्ट करेल, टॉप असेल वॅकन्सीनुसार, त्याची काय होईल, निवड त्या ठिकाणी होणार आहे. मग गुणवत्ता यादी कशी तयार केली जाते विद्यार्थी मित्रो? तर लक्षात घ्या की पोलीस उपनिरीक्षक हे जे पद आहे यासाठी शारीरिक चाचणी व मुलाखतीनंतर मुख्य परीक्षा व मुलाखतीमध्ये प्राप्त एकूण गुणांच्या आधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. जसं मी तुम्हाला सांगितलं की मेन्स जे पेपर आहेत 2, GS1 GS2 आपण ज्याला म्हणू शकतो, आणि मुलाखत, फिजिकल फक्त क्वालिफाईड आहे. ओके, त्या 2 म्हणजे 440 गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्याच्या उलट सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक पद व दुय्यम निबंधक हे जे आहेत यांच्यासाठी यांच्या निवडीकरिता संयुक्त मुख्य परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे संवर्गनिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. म्हणजे मेन्सचे 2 पेपर PSIने तर दिले, पण त्यांना पुढे जावं लागतं. पण तेच पेपर जे चॉईस बाय चॉईस ज्यांना या पदामध्ये काम करायचं होतं त्यांची त्या ठिकाणी बेस्ट ज्यांना मार्क मिळाले, आपल्या संवर्गानुसार पदांची जेवढी संख्या असेल त्यानुसार मेरिट त्या ठिकाणी जाहीर केलं जातं, सर्वसाधारण मेरिट लिस्ट जाहीर केली जाते. क्लिअर? होप तुम्हाला समजतंय की काय नेमकं स्ट्रक्चर आहे. आणि पुन्हा जर समान गुण पडले असतील तर आयोगाचं जे काही कार्यनियमावली आहे त्या तरतुदीनुसार ते त्यावर काम करून निकाल जाहीर करत असतात. ओके, सो अशा प्रकारे आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब अराजपत्रित संवर्गामध्ये जे काही गट ब च्या परीक्षा घेतल्या जातात, साधारणतः 4 पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात, त्यासंबंधी त्याची पात्रता, ज्या काही स्टेप्स आवश्यक आहे तुम्हाला या परीक्षेसाठी जर तुम्ही उत्सुक असाल तर फॉर्म भरण्यापूर्वी किंवा अभ्यास सुरू करण्यापूर्वी या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. या अनुषंगाने आपण अर्थसूत्रामध्ये त्याची चर्चा केलेली आहे. ओके, आता यामध्ये काय महत्त्वाचा भाग चर्चा करायचा राहिला तर अभ्यासक्रम. मग पूर्व परीक्षेला नेमका काय अभ्यासक्रम आहे, मुख्य परीक्षेला काय अभ्यासक्रम आहे, याची आपण चर्चा दुसऱ्या याच्यामध्ये करणार आहोत.
पुन्हा फक्त एक मुद्दा अधोरेखित करतो की कॉमन त्या ठिकाणी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा होणार आहे. फक्त PSI ला आपल्याला 2 स्टेज अधिकच्या द्याव्या लागतात. ओके, यामध्ये गल्लत करायची नाही की सर मग प्रत्येकासाठी मी वेगळी मुख्य परीक्षा देणार का, नाही. सर्वच आता म्हणजे 2023 नंतर नवीन सुधारित जे काही स्कीम आयोगाने आपल्या वेबसाईटवर टाकलेले आहे त्यानुसार आता कॉमनच सर्व गोष्टी होणार आहेत. का, कारण ओव्हरलॅपिंग त्या ठिकाणी वाचतं, पुन्हा पुन्हा ती वेगळ्या परीक्षा घेणं काही आवश्यक नाही आणि ते काही टेक्निकल नॉलेज तेवढं पण असणं अपेक्षित नव्हतं. सो आयोगाने सुधारणा आयोग करतंय की विद्यार्थ्यांचा वेळ त्यातून वाचेल आणि आयोगाला देखील सोप्या पद्धतीने जे काही चांगले आणि सक्षम अधिकारी आहे आपल्या क्षेत्रामधील ते निवडता येतील असं आपल्याला वाटतं. ओके, सो आशा करतो तुम्हाला आजचं सेशन समजलं असेल. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.